तर भाजप हा कोल्हापूरमधील सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास राहुल आवाडे यांनी व्यक्त केला आहे। 2 दिवसांआधीच प्रकाश आवाडे आणि त्यांचे सुपुत्र राहुल आवाडेंनी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला होता। तसंच काही दिवसांआधीच प्रकाश आवाडेंनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल आवाडे उमेदवार असण्याची घोषणा देखील केलेली होती। दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातल्या इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार खरं तर आवाडे परिवारच म्हणावं लागेल, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राहुल आवाडे आहेत। त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी खरं तर प्रवेश केला। आमदार प्रकाश आवाडे त्यांच्यासोबत होते। खरं तर उमेदवारी देखील आवाडे साहेबांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे आणि आता पुढची आगामी निवडणूक जी आहे ती भाजपकडून आता राहुल आवाडे या ठिकाणी पाहायला मिळणार। कसं बघताय सगळं? 15 ऑगस्टला वडिलांनी म्हणजे आमचे नेते प्रकाश आवाडे साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याचबरोबर आता 2 दिवस अगोदर भाजपमध्ये माननीय गृहमंत्री, भाजपचे नेते, केंद्रीय नेते माननीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि जे राज्यातले देशातले सर्व प्रमुख नेते फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब सगळीजण, चंद्रकांत दादा उपस्थित होते। माझी आणि प्रकाश आवाडे साहेबांची आमची दोघांची तिथं प्रवेश झाला आणि आता ह्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार म्हणून आणि भाजपच्या वतीनं मी 100% उमेदवार असेल, मला या ठिकाणी खात्री आहे।